केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज हरियाणाच्या फरीदाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत। फरीदाबादमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्यानंतर अमित शाह यांचा हा पहिला दौरा आहे। नुकताच फरीदाबादमध्ये सुरक्षा यंत्रणांना तब्बल 2900 किलो स्फोटकांचा साठा सापडलेला होता। अमित शाह फरीदाबादमध्ये 32व्या उत्तर विभागीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत आणि यावेळी अमित शाह काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल। राजधानी दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबरला झालेला लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळचा स्फोट हा आत्मघातकी हल्ला होता आणि यावेळी डॉक्टर उमर हा आत्मघातकी हल्लेखोर होता अशी माहिती एनआयएच्या तपासामध्ये समोर आलेली आहे, उघडकीस आली आहे। एनआयएने अधिकृत स्टेटमेंट जारी करत ही माहिती दिली आहे। श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या स्फोटानंतर तिथे राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो पथक तैनात करण्यात आलेले आहेत। शुक्रवारी रात्री नौगाम पोलीस ठाण्यावर झालेल्या अपघाती स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालेला होता। अनेक जण जखमी सुद्धा झालेले होते, त्यामध्ये पोलिसांचा सुद्धा समावेश होता। पोलीस ठाण्याचे झालेले मोठे नुकसान पाहता स्फोटकांच्या स्वरूपाची आणि कारणांची कसून चौकशी केली जाते। यासाठी एनएसजी पथकाला पाचारण सुद्धा करण्यात आले। श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनवर झालेल्या स्फोटाला फॉरेन्सिक टीमने अपघात असल्याचं म्हटलेलं आहे। तो दहशतवादी हल्ला नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। हरियाणाच्या फरीदाबाद येथून या टीम जप्त केलेल्या स्फोटक पदार्थ अमोनियम नायट्रेट आणि इतर रसायनांच्या शेवटच्या बॉक्समधील नमुने तपासत असताना जास्त प्रकाशामुळे बाहेरील उष्णता वाढली आणि स्फोट झाल्याचं फॉरेन्सिक टीमच्या प्राथमिक तपासामध्ये दिसून आलंय। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये फरीदाबादमधून जप्त केलेल्या सुमारे 360 किलो अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि इतर रसायनांसंदर्भात श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू होती। मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरामध्ये बनावट चलन छापून बाजारामध्ये वितरित करणाऱ्या एका 21 वर्षीय आरोपीला अटक झालेली आहे। विवेक यादव असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे। विवेक यादव हा भोपाळकडील करोड परिसरामधील भाड्याच्या घरामध्ये बनावट नोटा छापत होता। त्याने गेल्या वर्षभरात 6 लाख रुपये दर्शनी मूल्याचं नकली चलन बाजारामध्ये वितरित केल्याचं एका अधिकाऱ्यानं म्हटलंय। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी यादवच्या घरावर छापा टाकला आणि या छाप्यामध्ये पोलिसांनी प्रिंटिंग मशीनसह अनेक उपकरणं आणि 2.5 लाखांपेक्षा जास्त बनावट नोटा जप्त केल्याचं सुद्धा अधिकाऱ्यानं म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे। मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर झांसी महामार्गावर भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एका भरधाव फॉर्च्युनर कारनं वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये कारमधील 5ही तरुणांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेला आहे। मृत्यू झालेले सगळे जण ग्वाल्हेरचे रहिवासी होते। अतिवेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आणि ही धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनर कारचा अर्धा भाग ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडला गेलाय, ज्यामुळे कारमधील 5ही प्रवासी जागीच अडकून त्यांचा मृत्यू झालाय। केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यामध्ये शालेय कर्मचाऱ्यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केलेली आहे, आपलं जीवन संपवलंय। अनिश जॉर्ज असं मृत व्यक्तीचं नाव आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामांमध्ये बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून जॉर्ज कार्यरत होता आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कारणाने आलेल्या कामाच्या ताणामुळे जॉर्ज यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय असा आरोप स्थानिक नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या एकमेव विजयी उमेदवाराचं अभिनंदन केलंय। बसपाचे सतीश कुमार सिंह यादव यांनी कैमूर जिल्ह्यामधील रामगड विधानसभा मतदारसंघामधून विजय मिळवलेला आहे। विशेष म्हणजे त्यांनी भाजपचे अशोक कुमार सिंह यांचा केवळ 30 मतांच्या अगदी कमी फरकानं पराभव केलाय आणि त्यावेळी मायावती यांनी एक्सवर पोस्ट करत अभिनंदन केलेलं आहे। पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी वारंवार मतमोजणी आणि प्रशासन तसंच विरोधी पक्षांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा या विजयानंतरही मायावती यांनी आरोप करत केलेला आहे।